बबडू ताई ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज, रडू नका हो. तुम्ही बसा इथे प्लीज, बसा. ताई बबडूला काहीही नाही होणार बघा तुम्ही. नाही सुजन, सगळी सगळी माझी चूक आहे सुजन. आज माझ्यामुळे बबडूची ही अवस्था झाली. माझ्यामुळे तू इतका वीक झालाय ग. ताई यात तुमची काहीही चूक नाहीये हो. नाही सुजन, तुला नाही माहित काय, बबडू माझ्या पोटात असताना एक मोठा धक्का मी नव्हते पचवू शकले. मी जरा सावरलं असताना का स्वतःला, तर आज बबडूवर ही वेळ नसती ग आली. म्हणजे ताई सुजन, माझे आई बाबा एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेले अचानक. तेव्हा मी 7 महिन्यांची प्रेग्नेंट होते. बबडू होता माझ्या पोटात. हाय, पोचलात का पुण्याला? हॅलो, माफ करा, तुमच्या आईबाबांचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते जागच्या जागी गेले. तुमच्या आईच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर मिळाला म्हणून कॉल केला. आई ग, आई ग. त्या गोष्टीचा इतका जबरदस्त धक्का बसला ना मला की माझी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली ग. आई ग, आई आई ग, नाही. डॉक्टर मला एवढा लवकर कशा कळतात? बाळाला काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तुमचे हसबंड कुठे सांगा बरं मला. आई ग. सुजन, बबडू जन्माला आला ना तेव्हा त्याची फुफ्फुस पूर्ण डेव्हलप नव्हती ग झाली. अतिशय वीक होता तो, अतिशय. त्याचं वजन पण खूप कमी होतं ग, अक्षरशः क्रिटिकल होता. काय ना, परवाच आली होती चेकअपला आई वडिलांसोबत. लगेच तिचे आई वडील गेले. खूप वाईट झालं. आता मूल तरी वाचलं पाहिजे, नाहीतर हा धक्का ती सहन नाही करू शकणार. तुझा ना ग, बबडू आउट ऑफ डेंजर येईपर्यंत वेळ मी कसा काढलाय ना माझं मला माहित ग. खरंच तो एक एक क्षण ना अक्षरशः एक एक वर्षासारखा वाटत होता ग, कधीही न संपणारा. ती नर्स ना बरोबर म्हणत होती, बबडूला काही झालं असतं ना. नाही नाही, तो विचार मी तेव्हाही नव्हते सहन करू शकले कधी, आणि आताही मला नाही होणार सहन तो विचार. ताई तुम्ही शांत व्हा ना प्लीज, प्लीज रडू नका हो. बबडूला काहीही नाही होणार. मी आहे ना तुमच्या सोबत. एक्सक्यूज मी, मिसेस कुलकर्णी. हो, काय झालं डॉक्टर? तुमचा मुलगा शुद्धी झाला. शुभ्रा, इकडे ये ना. बबडू, राजा ठीक आहेस ना तू?
बाईकवर बसायला मजा आली की नाही? तुमच्या बरोबर बाईकवर बसायला मजा येते मला. असावरी आपण असं करूया, आपण घरी जाऊयाच नको, दोघ जण पळून जाऊया. कंपनी सांभाळतील सोहम शुभ्रा, आपण मस्त लाईफ एन्जॉय करू. अरे हो, बरं आठवलं, मग अशी शुभ्राचा फोन आला होता, मी कॉलबॅक केला, पण ती बबळूमध्ये बिझी असणार. घरी जाऊन बघूया. चल. बघा, तुम्ही मला बोलता माझं ऑफिस सुटत नाही म्हणून, तुम्ही तुमची घरची व्यवधान आणि किचन सुटतं का? कुठे पळून जाणार होत आपण? चला. सोहमची सेक्रेटरी सुझान का मला एवढ्या रात्री फोन करत असेल? काहीतरी अर्जंट असेल. हॅलो. हॅलो मॅम, मी सुझॅन बोलतेय. सॉरी मी इतका उशिरा फोन केला, पण मी आणि शुभ्राताई बबडूला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय आणि बबडू आता आउट ऑफ डेंजर आहे. काय? बबडू ठीक आहे आता, पण ऍक्च्युली मी तुम्हाला ह्यासाठी फोन केला होता की हॉस्पिटलचं सगळं बिल मी सेटल करतेय. अगदी रिक्षाचे पैसे पण मी दिले, कारण शुभ्राताई बबडूला घेऊन येताना पैसे आणायला विसरल्या. पण मॅम डोंट वरी, मी इथे सगळं बिल सेटल करतेय. एक मिनिट, तू काय बोलतेस? काय झालंय शुभमला? आणि हॉस्पिटल म्हणजे शुभ्रा कुठे? शुभ्राला फोन देता पडतो. मॅम तुम्हाला माहिती आहे ना, शुभ्राताई हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी किती घाबरतात. अगं तू एक काम कर, ताबडतोब मला हॉस्पिटलची लोकेशन पाठवा, मी पोहोचतोय तिकडे. काय झालंय? अहो चला, मी तुम्हाला रस्त्यात सांगते. चला चला. बबडू कसा आहे ग? कसा आहेस बाळा? मी ठीक आहे. आई बाबा, पण तुम्हाला कसं कळलं की मी बबडूला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले? सुझानने फोन केला. हो ताई, मीच मॅमना फोन करून कळवलं. मला माहिती होतं की तुम्हाला आता काही सुचणार नाही म्हणून. असावरी मॅम, तुम्ही आता प्लीज काळजी करू नका. बबडू इज ऍब्सोल्युटली फाईन नाव. आई मला खरंच खूप मदत झाली सुझनची. आजू मी ब्रेव बॉय. मला ना इंजेक्शन टोचलं तरी मला काही नाही झालं. हो, किती शहाणा आहे माझा राजा. अरे मग आमचा नातू आहे शूरवीर. पण आई ना मित्र बागोबाई आहे. हो का? शुभ्रा बरी आहेस ना तू? लेट मी चेक. घेऊ. कसा आहेस बाळ? बरं आहे मी. श्वास घे आतमध्ये, सोड. एक मिनिट. आता श्वास घ्यायला त्रास होत नाही ना? नाही. औषधं घेतोस ना सर्व? गुड. एक्सक्यूज मी डॉक्टर, बरा आहे ना आमचा नातू? काही काळजीचं कारण नाही आहे ना? अजिबात काळजी करण्यासारखं कारण नाहीये. ही इज ऍब्सोल्युटली फाईन. त्याला थोडा आराम करू द्या. बबडू राजा, आराम कर आता. खूप बॉयस ना तू. शुभ्रा. हो बबडू, झोपा राजा. शुभ्रा काय झालं ग नक्की? म्हणजे तुला का त्याला हॉस्पिटलमध्ये येऊन घ्यावं लागलं? असावरी शुभम बरा आहे ना आता? सांगेल नंतर आपल्याला. सोहम कुठे आहे ग? काही औषधं वगैरे आणायला गेलाय का त्याच्यासाठी? आई ऍक्च्युली ना, तुम्ही मगाशी ऑफिसला गेलात ना, तेव्हा पण सोहम नव्हता घरी. म्हणजे? अगं तू सांगितलंस ना मला तो वरती झोपलाय म्हणून. म्हणजे कुठे होता तो? माहित नाही आई, म्हणजे माझे कॉल्स नाही उचलत येतो आणि काही सांगून पण नाही हो गेलाय मला. अगं पण मग तू का असं सांगितलंस मला? तू खोटं बोललीस माझ्याशी? असावरी इकडे.
शुभ्रा असं का केलंस तू? तू का खोटं बोललीस आमच्याशी? मला माहितीये तुला हॉस्पिटल्सची किती भीती वाटते, तुला काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तुला नाही स्वतःला त्याच्यात हँडल करता येत. तू घरी एकटेच हे माहिती असतं तर आम्ही दोघंही गेलो असतो का निघून यांना थांबायला सांगितलं असतं. का असं केलंस तू? आणि शुभ्रा तुला ना आता सोहमला डिफेंड करणं थांबायला हवं. सोहम जर चुकत असेल, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव नसेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. जस्ट सोहमला डिफेंड करण्याच्या नादात शुभम वरती काय प्रसंग ओढवला. आता या शुभ्राचं काही खरं नाही. आई आय एम रिअली सॉरी आई, खरंच सॉरी. मला वाटलं तुम्ही सोहमवर खूप चिडाल म्हणून खोटं बोलले मी. मला स्वप्नात पण हे असं काहीतरी होईल असं नव्हतं वाटलं आई, खरंच नव्हतं. ऐक शुभ्रा, ऐक, असं नको माझ्याजवळ नको असं करूस बाळा. हे बघ ठीक आहे, रडू नकोस तू. आता मी आली आहे ना, सगळं ठीक होईल. आता मला सोहमशी व्यवस्थित बोलावं लागेल. मग आता बरं वाटतंय ना बाळा तुला? हो अज्जू. चल गुड नाईट. गुड नाईट अज्जू. शांत झोप राजा आता. हो. आणि तुला काही लागलं होतं आजूला हाक मारायची. मी आहे तुझ्या जवळ. हो. चल शुभ्रा, तुझी पण खूप धावपळ झालीये, थकलीस तू पण विश्रांती घे. आई एक मिनिट. आई आय एम रिअली रिअली सॉरी आई. मी खोटं बोलायलाच नको होतं मुळात. माझी खरंच चूक झाली आणि माझ्या चुकीची शिक्षा मला बबडूला भोगायला लागली असती. शुभ्रा, हे बघ, पुन्हा नाही करणार. शुभ्रा तू शांत होय. बघ शुभम ठीक आहे ना आता. आणि मी हॉस्पिटलमध्ये तुला रागावले, मला माहितीये बाळा, पण ते काही फक्त शुभमसाठी नाही. मला तुझी किती काळजी वाटते शुभ्रा. मला माहितीये ना, तुझे आई बाबा गेल्यापासून तुला हॉस्पिटल्सची भीती वाटते. तू नाही जाऊ शकत हॉस्पिटलमध्ये आणि तुला एकट्याला घेऊन जावं लागलं त्याला. पण आय एम सो प्राऊड ऑफ यू शुभ्रा. अशा प्रसंगी तू किती छान मॅनेज केलंस सगळं. आई मी एकटी नव्हते, सुझान होती माझ्या मदतीला. खरंच खूप खूप मदत केली तिने माझी. ती सुझान काय मदत करणार आहे तुला? मी रोज ऑफिसमध्ये बघते ना तिला. अतिशय शॅलो आणि उच्चृंखल मुलगी आहे ती. तिचं तिकडे नुसतं असणं तुला असं वाटतंय की तिने तुला मदत केली म्हणून. पण मला माहितीये शुभ्रा, सगळं तू केलंयस एकटीने. आणि शुभ्रा शेवटी सुझान एक परकी मुलगी आहे. आम्ही तुझी हक्काची माणसं तुझ्या बरोबर असताना का परक्या मुलीची मदत घ्यायची का आपण? तरी नशीब त्या सुझानला एवढं तरी सुचलं मला फोन करण्याचं. नाहीतर काय झालं असतं आई? मला नुसता विचार केला ना तरी नुसतं घाबरायला होतंय आई मला. म्हणजे शुभ्रा तू शांत हो पहिल्यांदा, शांत हो बाळा. किती घाबरते शुभ्रा? असं घाबरून कसं चालेल बाळा? तुला स्ट्रॉंग व्हायला हवं ना. स्वतःभोवती असं भीतीचं एक शेल करून घेतलंयस आणि त्याच्यात राहतेस तू. तुला बाहेर पडलं पाहिजे बाळा त्यातनं. तुला ना असं मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे. ठीक आहे ना आता सगळं, नको रडूस. आणि काय झालं म्हणजे सोहम कुठे हे माहितीये का तुला? त्याचा काही फोन वगैरे लागला, कॉन्टॅक्ट झाला? नाही आई, काहीच कॉन्टॅक्ट नाही झालाय. फोन सुद्धा नाही उचला ते माझा. तो कुठे माहितीच नाहीये तुला? असं करून कसं चालेल शुभ्रा? अगं नवरा बायको मध्ये कम्युनिकेशन असायला पाहिजे ना, नाही तर गैरसमज होतील. बरं ठीक आहे, थांब, तू काळजी नको करूस. मी सोहमाला की बघते, मी बोलते त्याच्याशी. शुभ्रा इथे नको काळजी करूस का बाळा. सगळं ठीक होईल. मी आहे, हे आहे, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. तुम्ही पण झोपा आई. हो. धर 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 धर. सो बोल ना. मला खूप टेन्शन आलंय. मॅडम खूप ओरडतील का तुला? करेन का मी मॅनेज, पण तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलेलं? कशाला गेलीस तिकडे? असं काय बोलतोय सो? मी तुझ्या मुलासाठी गेले. तू कम्प्लिटली आउट होतास म्हणून मी गेले.
पण बरं झालं मी गेल्यामुळे आपल्याला कळलं तरी. काय कळलं? अरे ती शुभ्रा सगळा ब्लेम तुझ्यावर टाकतीये. मॅडम खूप चिडल्यात तुझ्यावर. तू आता काय करणार सो? काय करणार आहे म्हणजे? इतकी वर्ष जे मी केलं तेच मी करणार. तुला काय वाटलं सुझॅन, तुझा हा सो इतक्या सहज पकडला जाईल? इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे मला. मॅडमना कसं मॅनेज करायचं, कसं हँडल करायचं व्यवस्थित कळतं मला. तू नको टेन्शन घेऊ. सो तरी मी तुला खूप वेळा उठवलं. मी तुला सांगितलंय की तुझा मुलगा बेशुद्ध पडलाय, पण तू उठलाच नाही. हो ठीक आहे टेक अ चिल पिल. तू कशाला हायपर होतेस? त्याला सतत काही ना काहीतरी होतच असतं, म्हणून काय दरवेळेला घाबरून जायचं की काय? आपण आपलं लाईफ आहे, आपण पण एन्जॉय करायला नको का? आणि ती शुभ्रा ती असते ना सतत त्याच्याजवळ, इतकी मागे 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 करत असते की तेवढं पुरेसं आहे. मी कशाला अजून एनर्जी घालू? तू नको इन्व्हॉल्व हा त्याच्यात. तुला जे काय इन्व्हॉल्व व्हायचंय ना ते माझ्यात इन्व्हॉल्व. आता अजून रंगात येऊ नको. मला निघायला उशीर होतोय मला. चल. थांब सोहम. मॅडम अजून जागे आहात तुम्ही? बबडू कसं आहे आता? मला ना ते सुझॅनचा फोन आला आणि मी लगेच धावत हॉस्पिटलमध्ये गेलो, पण तिथे गेल्यावर कळलं की तुम्ही तिथून निघालात आणि इथे आलात. कसं आहे आता बबडू? शुभम ठीक आहे आता, वरती झोपलाय तुमच्या खोलीत. मी एकदा जाऊन भेटून येतो त्याला. त्याला बघितल्याशिवाय ना चैन नाही पडणार मला. मी बबडू. सोहम, माझं बोलणं पूर्ण झाल्याखेरीज कुठेही जायचं नाही नसतं. मॅडम आपण उद्या बोलूया का प्लीज? ते सुझॅनचा फोन आल्यापासून ना मला काही सुचत नाहीये. एकदा फक्त बबडूला बघतो आणि मग आपण बोलूया. झोपलाय शुभम, झोपू दे त्याला शांतपणे. आता उद्या सकाळी उठल्यावर बोल त्याच्याशी. आत्ता एवढी काळजी वाटते तुला त्याची? जेव्हा त्याला तुझी खरी गरज होती तेव्हा कुठे होतास तू? मी बस झालं सोहम. शुभमची अशी अवस्था असताना तू त्याच्याबरोबर नसणं त्याला कुठलंही व्हॅलिड रिझन असू शकत नाही. आणि मी तुला मागेही सांगितलं होतं, शुभमच्या बाबतीत तू चुकलास तर मी ते खपवून घेणार नाही. तर शुभ्रानी 17 फोन केले तुला, एकही उचलला नाहीस. सुझॅनचा फोन मात्र उचललास. अशा कुठल्या महत्वाच्या कामात अडकला होतास तू? काही कारण नाही माझ्याकडे. काही चूक झाली माझी. मी परत नाही असं करायला. माझी खरंच बबडूच्या बाबतीत घडलेलं माझ्याच पुढे घडलंय. मी खूप नालायक आहे. मी कधी चांगला बाप नाही होऊ शकत. खरंच गाडीची चावी, तुझ्या गाडीची चावी. वॉलेट, ही श्रीमंती, हे कम्फर्ट जे आपण अनुभवतोय ना त्याच्यापेक्षा नाती महत्वाची आहे हे तुला कळायला हवं. कुठल्या वेळी कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे तुला समजायला हवं. आजपासून तुझ्या सगळ्या चैनी बंद. तुला गाडी मिळणार नाही, वापरायला पैसे मिळणार नाही. तुझे सगळे व्यवहार मी बघत जाईल. बसने जायचं, बसने यायचं, तेवढ्यासाठी एवढे पैसे पुरेसे. जा आता. शुभ्राला सांगितलं होतं मी, दमलीये बिचारी, झोप म्हणून. पण तुला माहितीये तू आल्याशिवाय ती झोपायची नाही कधी. पण मॅडम तुमचं बरोबर आहे. माझ्यासारख्या माणसालाही अशीच शिक्षा द्यायला पाहिजे. आणि एक सोहम, शुभमच्या बाबतीत हे जे घडलंय हे शेवटचं, पुन्हा नाही.
माझा मुलगा परफेक्ट फादर असायलाच पाहिजे.